नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये टूल अँड डाय मेकर डायज अँड मोल्ड या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल प्रोसिजर कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा टर्निंगचा जॉब आतल्या बाजूला छोटा डायमीटर असलेल्या अशा स्टेप आहेत आणि मध्यभागी एक स्टेप आहे 25 mm लांबीची. तर अशा प्रकारचा जॉब टर्निंग करायचा आहे आणि दोन्ही टोकाला सेंटर ड्रिल आहे आणि असा जॉब तयार करण्याकरता लागणारे टूल्स आणि त्याची प्रोसिजर कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा जॉब बनवण्याकरता लागणारे टूल्स, त्याच्यामध्ये टर्निंग टूल अर्धा इंच बाय अर्धा इंच बाय 6 इंच, एक नग, चक्की एक नग, टूल पोस्ट की एक नग, टर्निंग टूल अर्धा इंच बाय अर्धा इंच बाय 6 इंच, एक नग, ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटीचा ड्रिल चक हे एक नग, ग्रुइंग टूल अर्धा इंच बाय अर्धा इंच बाय 6 इंच, एक नग. त्याच्यानंतर फेशिंग टूल अर्धा इंच बाय अर्धा इंच बाय 6 इंच, एक नग, मार्किंग ब्लॉक किंवा त्याला सरफेस गेज म्हटलं जातं 300 mm, एक नग, सेंटर ड्रिल BS4 किंवा BS5 एक नग. सेंटर ड्रिलिंग करण्या अगोदर आपण फेशिंग करणार आहे, त्याच्याकरता टूल सेंटर हाईटला बांधण्याकरता लेथ सेंटर लागणार आहे MP3 एक नग, डायल टेस्ट इंडिकेटर 0.01 mm ॲक्युरेसीचा एक नग. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर जॉबची लांबी डायमीटर चेक करण्याकरता 200 mm एक नग. त्याच्यानंतर ॲक्युरेसीमध्ये जॉबचा डायमीटर मोजण्याकरता आउटसाईड मायक्रोमीटर आहे लागणार आहे 0.25 आणि 25-50 एक नग. आणि ज्या मशीनवर आपण जॉब बनवणार आहे ती मशीन आणि त्याच्या ॲक्सेसरीज, तर लेथ मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1200 mm बेड लेंथ एक नग. तर अशा प्रकारचे हे टूल्स आणि इक्विपमेंट या जॉब करता आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला या जॉब करता लागणारे काही स्किल आपण जे वापरणार आहे ती स्किल आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये होल्डिंग, फेशिंग, लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, सेंटर ड्रिलिंग, चाम्परिंग आणि चेकिंग. तर या जॉब करता लागणारं रॉ मटेरियल MS राऊंड बार डायमीटर 50 बाय 75 mm. आणि जॉब टर्निंग करताना अर्थात टूल आणि जॉब थंड राहण्याकरता किंवा टूल आणि जॉब यामध्ये घर्षण निर्माण होऊ नये याकरता कूलंट लागणार आहे. आता हा जो जॉब बनवायचा आहे या जॉबच्या अनुषंगाने आपण प्रोसिजर लिहिणार आहे. तर प्रोसिजरमध्ये कोणते मुद्दे असणं अपेक्षित आहे हे आपल्याला लिहायचे. तर थोड्याफार फरकाने आता सांगितल्याप्रमाणे टूल्स, आता उदाहरणार्थ काही मशीनला MP3 टेपर असणार आहे तर MP3 लागेल, काही मशीन मोठ्या असतील तर MT4चं टेपर लागणार आहे. टूलाच्या साईजमध्ये 6 इंची, 8 इंची किंवा आता अर्धा इंची वापरले. इथं वेगवेगळ्या साईजमध्ये 3/8 मध्ये पण मिळतात, काही कार्बाईडचे टूल मिळतात, त्यानुसार तिथं बदल होऊ शकतो हे अपेक्षित आहे. तर आता हा जॉब बनवण्याकरता लागणारे पुढचे 2 मुद्दे आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये प्रोसिजर आणि सेफ्टी प्रिकॉशन. तर आता हा जॉब बनवत असताना जॉबचं ड्रॉइंग डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या जॉब करता लागणारी प्रोसिजर किंवा प्रोसिजर कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे हे आपण पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन्ही टोकाला मोठा डायमीटर 45 बनवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी 35 mm डायमीटर आहे डावीकडे आणि उजवीकडे आणि मध्यभागी 25 mm डायमीटर आहे. टोटल लेंथ 70 mm. या 45 डायमीटरची लांबी 12 mm आहे दोन्ही टोकाला. त्याच्यानंतर हा जो काही 35 डायमीटर आहे त्याची लांबी म्हणजे कडेपासून त्या 35 डायमीटरपर्यंत 25 दिलेली आहे दोन्ही बाजूने आणि मध्ये 25 डायमीटर बनवायचं आहे. तर हा जॉब बनवण्याकरता लागणारे टूल्स इक्विपमेंट पाहिले. आता आपण प्रोसिजर पाहणार आहोत. तर प्रोसिजर लिहित असताना दिलेले मटेरियल, रॉ मटेरियल आपण अर्थात बरोबर असल्याची खात्री केली. जॉबचे मटेरियल लेथ मशीनच्या फोडच्या चकमध्ये मार्किंग ब्लॉकच्या साहाय्याने ट्रू करून घट्ट पकडून घ्यावे. जॉब घट्ट केल्याची खात्री करावी.
त्यानंतर टूल पोस्टमध्ये टूल टेस्ट ऑफ सेंटरच्या मध्ये सेंटर पकडून सेंटर उंचीवर टूल घट्ट करावे फेशिंगसाठी. जॉबच्या डायमीटरनुसार योग्य RPM सेट करून घ्यावे. टूल पोस्टमध्ये पकडलेल्या टूलाला साधारणपणे 30 ते 45 डिग्रीमध्ये फेशिंगसाठी सेट करून क्रॉसलाईटच्या साहाय्याने जॉबच्या फेसवर मशीन चालू करून फेशिंग करून घ्यावे. टूल पोस्टमध्ये टूल त्यानंतर सरळ पकडून योग्य डेप्थ ऑफ कट देऊन जॉबवर एक प्लेन कट टर्निंग करून घ्यावा. एक कट घेतल्यानंतर मशीन बंद करून डायमीटर चेक करून घ्यावा. त्यानंतर योग्य तो डेप्थ ऑफ कट डायमीटर बनवण्याकरता देऊन डायमीटर 45 mm साधारणपणे 45 लांबीत बनवून घ्यावा. त्यानंतर टूल पोस्टला 45 डिग्रीमध्ये सेट करून जॉबच्या टोकाला 2x45 अंशामध्ये चॅम्परिंग करावे. त्यानंतर टूल पोस्टमध्ये लेफ्ट हँड टर्निंग टूल सेंटर उंचीवर पकडून घ्यावे. आवश्यकता पडल्यास आतल्या बाजूला स्टेप डायमीटर कमी असल्यामुळे आपण लेफ्ट हँड टर्निंग टूलाच्या अगोदर ग्रुइंग टूल पकडून ग्रू करून देखील आतला डायमीटर टर्निंग करू शकतो. तर असं हे लेफ्ट हँड टर्निंग टूल आणि ग्रुइंग टूलाच्या सहाय्याने आपल्याला जो डायमीटर आहे तो टेस्ट स्टॉककडून हे स्टॉककडे डायमीटर 35 व 25 mm योग्य त्या साईजमध्ये टर्निंग करून घ्यावा. त्यानंतर टेस्ट ऑफ स्पिंडलमध्ये ड्रिल चेक पकडून ड्रिल चेकमध्ये सेंटर ड्रिल पकडून जॉबच्या टोकाला सेंटर ड्रिलिंग करावे. त्यानंतर जॉब पलटी करून लेथ मशीनच्या चोकमध्ये मार्किंग ब्लॉक व ॲक्युरेसीसाठी डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने व्यवस्थित ड्रॉ करून घट्ट पकडावा. टूल पोस्टमध्ये फेशिंग टूल पकडून जॉबच्या टोकाला फेशिंग करावे. जॉबची लांबी मापात ड्रॉइंग प्रमाणे तयार करून घ्यावी. टूल पोस्टमध्ये आपल्याला पुन्हा दुसऱ्या टोकाला डायमीटर कमी डायमीटर तयार करण्याकरता लेफ्ट हँड टर्निंग टूल व ग्रुइंग टूल पकडून योग्य तो डायमीटर तयार करून घ्यावा. एक कट प्लेन टर्निंगसाठी एक कट घेतल्यानंतर मशीन बंद करून डायमीटर चेक करून घ्यावा. पुन्हा योग्य तो डेप्थ ऑफ कट देऊन 45 mm आता दुसऱ्या बाजून पकडल्यानंतर देखील हा 45 mm डायमीटर तयार करून घ्यावा. टोकाला 45 अंशामध्ये 2x45 अंशाच्या डिग्रीमध्ये चांपर तयार करावा. याच्यानंतर या 45 डायमीटरच्या शेजारी 35 डायमीटर आणि 25 डायमीटर बनवण्याकरता अगोदर सांगितल्याप्रमाणे लेफ्ट हँड टर्निंग टूल आणि ग्रुइंग टूलाचा वापर करून आपण लेफ्ट हँड टर्निंग टूलाच्या सहाय्याने 35 डायमीटर व 25 डायमीटर योग्य त्या मापामध्ये बनवून घ्यावा. त्यानंतर पहिल्या बाजूला ज्याप्रमाणे सेंटर ड्रिलिंग केले त्याच प्रकारे टेस्ट ऑफ मध्ये ड्रिल चेक आणि त्यामध्ये सेंटर ड्रिल पकडून दुसऱ्या टोकाला सेंटर ड्रिलिंग करून घ्यावे. अशा प्रकारे जॉब स्टेप टर्निंग सेंटर ड्रिलिंग व चॅम्परिंग करून तयार करावा. तर अशा प्रकारे हे काही मुद्दे हे या आपल्याला प्रोसिजरमध्ये येणे अपेक्षित आहे. त्यानंतर सेफ्टी प्रिकॉशनच्या अनुषंगाने काही मुद्दे आपण पाहणार आहोत. तर जो जॉब आपण टर्निंग करणार आहे त्या जॉबला टर्निंग करताना सेफ्टी बाळगणे आवश्यक आहे. तर लेथ मशीनवर चकमध्ये जॉब व्यवस्थितरित्या ट्रोक करून पकडावा. जॉब तयार करत असताना वेळोवेळी व्हर्नियर कॅलिपर मायक्रोमीटरच्या सहाय्याने डायमीटर व जॉबची लांबी चेक करावी. टर्निंग करताना स्टेप टर्निंग सेंटर ड्रिलिंग करताना योग्य स्पीड व स्पीड फीड देऊन टर्निंग करावी.
जॉब ड्रॉ करताना मार्किंग ब्लॉक व डायल टेस्ट इंडिकेटरचा वापर करावा. टर्निंग सेंटर ट्यूनिंग करताना कुलनचा भरपूर वापर करावा. तर अशा प्रकारे असे काही मध्ये हा जॉबची प्रोसिजर आणि टूल्स इक्विपमेंट लिहित असताना हे मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्षतः जॉब बनवायचा असतो शॉपमध्ये जाऊन मशीनवर जॉब पकडून. तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला. धन्यवाद.